तर या दरम्यान सुनील भाऊ तोसकर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. चला फिल्डिंग लावा पंच. आपण चा मैदानाचा ताबा घ्या. सामन्याला लगेच सुरुवात करू. चला आमचे पंच भारत दुले आणि विष्णू शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या कांद्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे पंचांच्या. चला करवई संघ बॅटर पाठवा आपले. खरवई टीम चला लवकर. बॉल दे ना. बादल सवारे आणि दिनेश चला सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. दिनेश वाघ च्या जोडीला बादल सबारे यांना पाहतोय आपण. सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी 4 षटकांचा सामना असेल, लक्षात ठेवा आपण. ध्रुव 11 कासगाव आज या नावाने संघ खेळणार. पहिले बॉल टाकू दे नंतर सांगा. पुढची इनिंगला ऍड करू द्या. एक पुढे झाले ऍड करू. पुढची इनिंग बॉलर कोण आहे? 2 धावांची ना. बॉलची नाही धावांची. करण ना तुम्ही धावा. बॉलर करण का 2? हां बॉलर करण ना. 2 रन ना. ओके करण. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बस स्टॉप लग. करण लानेला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. करवई संघ लेट आलाय त्यामुळे त्यांना 2 धावेची पेनल्टी आहे. ती आम्ही सेकंड इनिंग मध्ये ऍड करू. तर या दरम्यान कुळगाव बदलापूरचे विद्यमान नगरसेवक आदरणीय सन्माननीय अरुणजी सुरवळ साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 चेंडू डॉट आले अद्यापर्यंत. करण लाने एक वेगवान गोलंदाज या कासगाव संघाचा. एज लागली. चेंडू पाठीमागे चाललाय.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक अरुणजी सुरवल साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. मस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 3 चेंडू डॉट आल्यात कासगावच्या विरोधात खरवई. ओ पुन्हा एकदा वन्स अगेन व्हेरी गुड बॉलिंग. करण लहानेला पाहतोय आपण कासगाव टीमच्या वतीने गोलंदाज. ओ पुन्हा एकदा वाला खोदून काढला. पुन्हा एकदा डॉट. सलगचे 5 चेंडू डॉट फेकले गेल्यात. 5 बॉल डॉट फेकलेत. करण लहानेला पाहतोय पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना आणि आताचा बॉल मेडल षटक. जोरदार टाळ द्या करणसाठी, ज्याने या स्पर्धेतील आजच्या दिवसामध्ये मेडल षटक फेकलाय. लागोपाठ 6 चेंडू डॉट फेकल्यात. व्हेरी गुड बॉलिंग करण लाणे आणि या स्पर्धेतील दुसरं मेडल षटक, तिसरा विजय. झाला पहिल्या ओव्हर मध्ये करण लहानेने फेकलेलं निर्धाव षटक. ऑलरेडी 2 धावेची पेनल्टी टीम खरवई संघाला. चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल जय हनुमान जोईलीच्या विरोधात राज क्रीडा मंडळ कुळगाव. या 2 संघामध्ये सामना असेल. गोलंदाज राज भोईरला पाहतोय आपण. 4-4 षटकांचे सामने आहेत, कारण आज फायनलचा दिवस आहे आणि आज याच परिसरातील मोठे मोठे संघ तुम्हाला पाहा मिळतील या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल राज भोईरचा सुद्धा चेंडू डॉट. सलगचे 7 चेंडू डॉट आल्यात. स्ट्राईकला आता पाहतोय आपण दिनेश वाघला. रात्री सुद्धा आमदार चषक डोकेच्या स्पर्धेमध्ये हा संघ निश्चित चांगली कामगिरी झाली होती, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पराभव बाबा लागला. अगोदर चांगला खेळ राहिला त्यांचा. फटका चांगला, कॅचचा कॉल. झेल टिपला जातोय. सौरभने झेल टिपलाय. फलंदाज बाद. अद्याप खातं खुलं होत नाहीये टीम खरवई संघाचं. खेळाडू पहा मिळतोय. अद्यापर्यंत चेंडू 8 डॉट आल्यात. समीर भगत. 1 डाऊनला थोडासा विचार विमर्श करावा लागेल. बादलने पहिलं षटक खेळून काढलं. त्याने 6 चेंडू डॉट. कारण तुम्ही रात्रभर जवळजवळ पहाटेपर्यंत सामना खेळत होता आणि यावेळेस दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही मैदानामध्ये आला. म्हणूनच आम्ही नेहमी सांगत असतो आपण वेळेवरती या, गेम प्लॅनिंग करा. पुन्हा एकदा डॉट. वा, 9 चेंडू डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी. प्रथम करण लाणेने षटक, त्यानंतर पाहतोय राज भोईरला चांगलं षटक फेकत असताना दूरवरून खेळलाय. पटका चांगला आहे. चेंडू चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला चौकार.
थँक्यू. पहा जे पहिलं मेडल षटक फेकलं करण लांडेने, ते मेडल षटक आपण लगेच YouTube वरती जाऊन पाहू शकता. ती व्हिडिओ अपलोड करण्यात आली आहे. ओमसाई MTC च्या माध्यमातून आमचे रोशन फराट. हो फटका चांगला आहे. पुन्हा एकदा अगदी स्क्रीन समोर आल्यात. एकच धाव. 5 धावा स्कोरबोर्ड वरती. लास्ट गो. शेवटचा चेंडू या ओव्हर मध्ये राज भोईर तुम्हाला पहा मिळतोय. अद्यापर्यंत 5 धावा खर्च झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. विकेट करायचा होता. चेंडू गेलाय पाठीमागे. डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये धावा आहेत त्या फक्त 5 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आहेत. चला आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हर मध्ये 5 धावा धावफलकावरती तुम्हाला पहा मिळतात. 4 षटकांचा सामना असेल. ऑलरेडी 2 धावांची पेनल्टी करबई टीमला. विकेट करायचा होता ऑन साइडला. डीप मिड विकेटला फोल्डर उपस्थित आहेत. एकच सामेल. गोलंदाज पाहतोय आपण राज लाणेला. ओ फटका चांगला. स्कोर ऑफ द विकेट केला. चेंडू चाला अलॉंग द कार्पेट. गुड फील्डिंग. गुड ड्रॉ. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. धावा मात्र फार कमी पहा मिळतात तुम्हाला. 7 धावा. 7 धावा स्कोरबोर्ड वरती पाहतोय. ओ विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डाडबॉल आलाय. चांगली गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत टीम कासगाव संघ मोठे फटके खेळू देत नाहीये आणि टीम कासगाव आणि दुसरीकडे सामना पहा मिळतोय खरवई या 2 संघामध्ये. आणि कासगावचे आमचे वैभव चतुरे हे सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात. त्यांचं करूया आपण स्वागत. चला ओव्हर नंबर 3 मध्ये आहोत आपण. अत्यंत चांगली गोलंदाजी कासगाव टीमच्या वतीने. पुन्हा एकदा हलकासा अपील. लेग B4 LBW. फलंदाज 5 आल्यात. आणखीन एक धक्का लागला टीम खरवईला. एक
तर एकीकडे कासगाव टीम आणि त्याच्या विरोधात पाहतोय आपण करवई संघ 2 ओव्हर मध्ये धावा झाल्यात त्या फक्त तिसरे षटक मार्गसह धावा झाल्यात ते धावा 8 धावा झाल्यात. कासगाव संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी करणने मेडन षटक फेकलं, त्यानंतर राज बोईर, त्यानंतर राज लाणे अत्यंत चांगली. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, यावेळेस खेळता आलं नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून आमचे नवनाथजी राऊत हे सुद्धा सामना पाहतात, त्याचबरोबर कार्यसम्राट सरपंच किरण शेठ राऊत हे सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा देतात, त्यांचं सुद्धा करूया आपण स्वागत. नेक्स्ट मॅच जे हनुमान जोईलीच्या विरोधात राजखेडा मंडळ कुलगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टास्क करू, कारण दैवलीचे धनाजी देशमुख आणि रोशन बागराव यांचं या ठिकाणी आगमन झालं. या मंचावरती स्वागत आपलं. शेवटचा अंतिम षटक आता धाबा एकूण पाहायला मिळाल्या तुम्हाला फक्त 8 धावा. या प्रत्येक गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. शैलेश नवीन गोलंदाज पहा मिळतो. मागचा सामना सुद्धा वन साइड होता. रिव्हर्स केल्यात फटका चांगला आहे. धावा सुद्धा मिळतील पुरेपूर 4 चौकार. गुड शॉट. चला इथे धावा मिळत असताना पाहायला मिळाला 4 धावा. बऱ्याच वेळेनंतर हा चौकार पाहिला आपण करवईच्या विरोधात कासगाव संघ. पुन्हा एकदा बिग हिट डीप मिड विकेटच्या वरून आलाय तो शानदार षटकार. फलंदाज समीर भगत. धावसंख्या 18. स्कोर बोर्ड वरती 2 चेंडू 10 धावा आल्यात. समीर भगत पुन्हा रिवर्स, पुन्हा चौकार. जबरदस्त बॅटिंग. 3 ओव्हर मध्ये धावा आल्या नव्हत्या, त्या चौथ्या षटकामध्ये धावा येण्यासाठी सुरुवात झाली आहे. 3 चेंडू धावा आल्यात त्या 14. चला दाबायला सुरुवात झाली. समीर भगत अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना सुरुवातीला त्यांनी सुद्धा भय घेतला आणि आता स्लॉगरचं षटक आहे त्या सुद्धा माहिती आहे की ते मात्र आता फटकेबाजी करावी लागेल. पुढे होऊन केल्यात फटका चांगला आहे. कॅचचा कॉल. ओहो गुड कॅच. जबरदस्त करण लाने अप्रतिम झेल, प्रेक्षणीय झेल स्वीकारलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅटर बाद. बिग विकेट बिग लॉस. टीम खरवई. बॅटर ओमकार आला मैदानावरती.
3 चेंडू 14 धाबा आल्या. चौथ्या बॉलवरती फलंदाज बाद झाला. मी म्हणेन तो षटकारच होता, मात्र करणने दाखवलेली चपळाई, चेंडूवरती ठेवलेली तीक्ष्ण नजर, बॉडी बॅलन्स, हात मात्र वर करत असताना घेतलेला प्रेक्षणीय झेल, त्यामुळे फलंदाज झाला फेल. पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा कॅचचा कॉल आहे. डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत. संदेशने टिपला झेल. 1 मोर विकेट डाऊन. तर आज करवई संघामध्ये पाहतोय त्यांचा स्टार खेळाडू गौरव म्हात्रे आज पाहायला मिळत नाहीये. चांगल्या इम्पॉमचा खेळाडू आहे, त्यामुळे गौरवची कुठेतरी कमतरता जाणवेल या टीमला. हो, पुन्हा एकदा लेटिंग एज, चेंडू पाठीमागे आणि एक धाव, एकच धाव मिळाली आणि ते इनिंग समाप्त झाली आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हर मध्ये धाबा झाल्यात ते एकूण धाबा पहा म्हणतात आपल्याला 23 धाबा झाल्या. 24 ची गरज, त्याच्यामध्ये 2 धाबा आपण मायनस करू. त्यानंतर एकूण टार्गेट राहील 24 चा. तर मंचावरती काही पाहुणे उपस्थित झाले, त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करूया. आपल्या कोलगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय अरुणजी सुरवल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यात येईल. मी आयोजन कमिटीला विनंती करेन. सन्मान करूया. कॅमेरा साहेब या. विद्यमान नगरसेवक साहेब यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन अरुण सुलवाल साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना, त्याचबरोबर पुढचा सन्मान शरदजी धारवे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या मंचावरती आपण सन्मानित करू. नवनाथ पंडे यांच्या हस्ते चला टॉससाठी या दोन्ही टीमची कॅप्टन जोवेली आणि राजक्रीडा मंडळ कुलगाव दोन्ही संघाचे कॅप्टन. तर नेक्स्ट सन्मान होईल सागरजी मांडवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. आणि नगरसेवक साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करूया आपण दोन संघामध्ये. टीम जय हनुमान जोयलीच्या विरोधात राजक्रीडा मंडळ कासगाव. हॅलो, थँक्यू सो मच सर. आपण करतोय टॉस. खरं तर कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे खरं तर विद्यमान नगरसेवक खरं तर अरुणजी सुलवर साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते करतोय टॉस. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल टीम जुबिली विरुद्ध राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय. यस, स्पिन द कॉइन. आणि या ठिकाणी टॉस जिंकला टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय साहेबांना विनंती असेल या साहेब आपण बसून घ्यायचा आहे. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
हॅलो, चला एकूण धावा करायच्या त्या 24 केल्यात, 25 करायच्यात. चला आता धावा 25 करायच्यात. ओके, चला सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल बिगिट केलाय, फुल टॉल वसूल केलाय. पहिल्याच बॉल वरती षटकार आणि एकूण करवई संघाला 4 धावेची पेनल्टी आहे, कारण त्यांचा 12वा खेळाडू नाहीये आणि 2 खेळाडू विदाउट टी शर्ट मध्ये म्हणजे ड्रेस कोड मध्ये नाहीयेत, त्यामुळे आणखीन 2 धावा, एकूण 4 धावेची पेनल्टी आहे त्यांना. आम्ही ती पहिले षटक संपलं की ऍड करू. त्यामुळे तुम्हाला आपण क्रिकेट खेळत असताना बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीमध्ये खेळता, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा ड्रेस कोड. पुन्हा एकदा विकेट, लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार. करण लांडे ऑन द फायर. कॅमेरा समोर 2 मुलं बसलेली आहेत, आपण खाली उतरा. कॅमेरामॅनला त्रास होतो, तेथे नका बसू, पडसाल तुम्ही तिथून. खाली या. दोन चेंडू 2 षटकार. रिव्हर्स, पुन्हा एक चौकार. जबरदस्त बॅटिंगचा नजराना पेश करत असताना करणने ठोकला 3रा मोठा फटका. चला आता आणि येथे सामना, एक आणखीन एक चौकार आला. 1-1 पाहिजे. ते 4 धावांची पेनल्टी आहे ना. 1-1 पाहिजे. 24 झाल्या. चला 2 चौकार 2 षटकार आलेत. आणि सामना फिनिश. सामना जिंकला एकट्याने करण लांडेने. वेल प्लेड टीम कासगाव संघ, हार्डलक टीम करवई. परास बाबा लागले आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिलाय तो करण लांडे, ज्याने मेडल षटक फेकला. फलंदाजी करत असताना धाबांची लयलूट केली. एकट्याने 24 धाबा बनवल्यात 5 बॉल मध्ये. तोच ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.